पंढरपूर शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी। लिंगायत स्मशानभूमी स्मारकाबाबत खंत तर परिचारकांकडून मुचलंबेचं कौतुक। पंढरपूर शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवक युवराज मुचलंबे मित्रमंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवक नेते प्रणव परिचारक व राणा वास्कर महाराजा यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। या प्रसंगी महात्मा बसवेश्वर हे एक महान समाज सुधारक आणि संत लिंगायत धर्माचे संस्थापक होते। त्यांचा जन्म 1131 मध्ये कर्नाटक राज्यात बागेवाडी इथं झाला। त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला आणि एक नवीन विचारसरणी विकसित केली। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी इतका अफाट विद्रोह केला की आज 21व्या शतकातही ते काळाच्या पुढे आहेत। आज त्यांच्याच विचारांची गरज आहे। त्यांची विचारधारा भविष्यातील नव्या व युवा पिढीला कळावी यासाठी पंढरपूर मंगळवेढा शहरात लवकरात लवकर स्मारक उभारावं असं प्रतिपादन युवक नेते युवराजदादा मुचलंबे यांनी केले। यावेळी लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग तसेच पंढरपूर शहरातील विविध पक्षातील प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन एकीचा संदेश देत यावर्षी बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत स्मशानभूमीत विविध प्रकारचे 51 वृक्षारोपण करणार असल्याचं संकल्पना केल्याचं सांगितले। तसेच पंढरपूर शहरात बसवेश्वर स्मारक आणि सक्षम नगरपालिकेकडून लिंगायत स्मशानभूमीकडे वाढलेले दुर्लक्ष याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली। यावेळी युवक नेते प्रमुख प्रणव परिचारक यांनी युवराजदादा मुचलंबे मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलेल्या बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देत गुणगान गायले। यावेळी युवराजदादा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही साजरी केली। वेगवेगळ्या संकल्पना आमच्या असतात। गेल्या संकल्पनेवेळेस आमची होती की स्मशानभूमी साफ करायची। समाजाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना घेऊन आम्ही स्मशानभूमी साफ केली। यावेळेस आमचा संकल्प आहे, आम्ही 51 झाडं स्मशानभूमीत लावणार आहे। त्याची देखभाल आम्ही सर्व समाज बांधव करणार आहोत। बसवेश्वरांचा पुतळा अद्याप पंढरपूर शहरात नाही आहे, कुठेतरी चौकाला नाव दिलं जाते, त्याची खंत आज काय वाटतं? खंत आहेच मनात, त्याचा पण प्रश्न मार्गी लागला जाईल। वर आम्ही मागणी केली आहे समाज बांधवांनी, आम्ही सर्वजणांनी मिळून। स्वतः काल तुम्ही लिंगायत स्मशानभूमी स्वच्छ केली, तिथलं झाडे वगैरे काढले, मात्र नगरपालिकेने त्याला काही दुजरा वगैरे दिलं नाही का? कारण की सेक्शनमध्ये पालिका असं सुद्धा ते कार्य झालं नाही। हो, बरोबर आहे तुमचं। आम्ही नगरपालिकेला आम्ही सर्व समाज बांधवाच्या मार्फत आम्ही स्वतः सर्वजण बोललो आणि ह्याच्या पुढं त्यांनी सहकार्याची भूमिका, जे काही मागील चुका आहेत त्या पुढं होणार नाहीत याची हमी दिलेली आहे।